नमस्कार, माझं नाव डॉक्टर स्मिता पवार, कन्सल्टंट आय स्पेशलिस्ट हृदयाक्ष हॉस्पिटल. आजच्या व्हिडिओमध्ये एक कॉमनली विचारला जाणारा प्रश्न जे सगळे पेशंट मला विचारतात तो म्हणजे मोतीबिंदू टाळता येऊ शकतो का, याचं उत्तर देणार आहे. मुळात मोतीबिंदू का होतो तर वयोमानानुसार 50 नंतर प्रत्येकाला होणारा हा लेन्स मधले बदल आहेत. सो जसं मी नावाने सांगितलं, एज रिलेटेड किंवा वयोमानानुसार होणारा आजार हा मोतीबिंदू असल्या कारणाने जे जे लोकांचं वय 60 नंतर पुढे जाणार आहे त्यांना मोतीबिंदू हा मुळात होणारच आहे. दुसरं कॉमन कारण आहे की तुम्हाला जर डायबिटीज असेल आणि शुगर कंट्रोल नसेल तर मोतीबिंदू लवकर होऊ शकतो. तिसरं आणि महत्वाचं कारण आहे युव्ही लाईट किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा उन्हामध्ये सततचा वावर, हे पण एक कारण असू शकतं. त्यानंतर जर तुम्हाला स्टिरॉइड औषधं चालू असतील ड्रॉप्समध्ये किंवा ऑइंटमेंट फॉर्ममध्ये किंवा अस्थमा असणाऱ्या पेशंट्सला ज्यांना स्टिरॉइड पंप्स किंवा गोळ्या किंवा स्किन डिझीज असणाऱ्यांना, स्किनचे आजार असणाऱ्यांना काही स्टिरॉइडची क्रीम्स चालू असतील तर त्यांना देखील मोतीबिंदू हा लवकर होऊ शकतो. आणि अर्थात तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर ते टाळलं तर नक्कीच तुमचा मोतीबिंदू हा डिले होऊ शकतो. सो हे कारणं असल्या कारणाने आता आपण बघूयात की प्रिव्हेन्शन किंवा हे टाळता येणं कसं शक्य आहे. तर उन्हात जाताना जर तुम्ही गॉगल्स वापरले, सनग्लासेस, तर डेफिनेटली मोतीबिंदू होण्याचं प्रमाण थोडं डिले करता येऊ शकतं. त्यानंतर जिथे कुठे पॉसिबल असेल तिथे स्टिरॉइड ऑल्टरनेटिव्ह आपण जर वापरले तर मोतीबिंदू हा थोडासा टाळता येऊ शकतो. सो ही झाली माहिती मोतीबिंदू टाळता येऊ शकतो का याच्याबद्दलची. याच आणि अशाच माहितीसाठी आमच्या व्हिडिओजला नक्की फॉलो करा. थँक्यू.